पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 8वा वेतन आयोग पगारवाढीवर कर्मचारी संघटना आणि मार्केटमध्ये मोठा मतभेद 22 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. केंद्र सरकारच्या सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकाच्या पगारवाढीवर सध्या देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटना आणि आर्थिक तज्ज्ञ मार्केट अंदाज यांच्यात पगार किती वाढावा यावर स्पष्ट मतभेद दिसून येत आहेत. एकीकडे कर्मचारी संघटना मोठी वाढ मागत आहेत, तर दुसरीकडे तज्ज्ञ अधिक वास्तववादी आणि मर्यादित वाढीचा अंदाज व्यक्त करत आहेत. कर्मचारी संघटनाची मोठी मागणी. केंद्रीय कर्मचारी संघटनांनी 8व्या वेतन आयोगासाठी काही महत्त्वाच्या आणि ठोस मागण्या मांडल्या आहेत. त्यानुसार किमान मूलभूत वेतन 69,000 करावे असा त्यांचा आग्रह होत आहे. याबाबत फिटमॅट फॅक्टर 3.83 ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दरवर्षी सुमारे 6% इन्क्रिमेंट मिळावे आणि जुनी पेन्शन योजना OPS पुन्हा लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार किमान पगार 18,000 आहे. त्यामुळे प्रस्तावित वाढ ही जवळपास 3 ते 4 पट आहे, जी खूप मोठी मानली जाते. संघटनाचे म्हणणे आहे की गेल्या काही वर्षात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घरभाडे, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन खर्च झपाट्याने वाढल्यामुळे सध्याचा पगार पुरेसा राहत नाही. मार्केट तज्ज्ञांचे वेगळे अंदाज. दुसरीकडे आर्थिक तज्ज्ञ आणि ब्रोकरेज फर्म्स यांचा अंदाज कर्मचारी संघटनाच्या मागण्यापेक्षा बरेच संयमित आहेत. त्यांच्या मते फिटमॅट फॅक्टर 1.8 ते 2.46 दरम्यान ठेवला जाऊ शकतो. या प्रमाणात वाढ झाली तर एकूण पगारवाढ साधारण 14 ते 34% दरम्यान राहू शकते. त्यामुळे किमान पगार 69,000 होण्याऐवजी तो 54,000 ते 58,000 आसपास राहण्याची शक्यता आहे. यावरून स्पष्ट होते की कर्मचारी संघटनाच्या अपेक्षा आणि प्रतिशत होणारी वाढ यामध्ये मोठी तफावत असू शकते. फिटमॅट फॅक्टर म्हणजे काय? फिटमॅट फॅक्टर हा वेतन आयोगातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यांच्या मदतीने जुन्या मूलभूत पगारावर गुणाकार करून नवीन पगार निश्चित केला जातो. उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर 2.57 होता. आता 8व्या वेतन आयोगासाठी 3.83 असा प्रस्ताव देण्यात आला आहे. जितका जास्त असेल तितकी पगारवाढ मोठी होते. त्यामुळेच यावरून प्रत्यक्ष वाढ किती होणार हे ठरते. 10 लाखापर्यंत एरियास मिळण्याची शक्यता. जर सरकारने कर्मचारी संघटनाच्या मागण्या मान्य केल्यात आणि पगारवाढ पूर्वलक्षी रिट्रोस्पेक्टिव्ह लागू केली तर अनेक कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीत काही कर्मचाऱ्यांना 10 लाखापर्यंत एरियास मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे कर्मचारी वर्गात ह्या निर्णयाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मुख्य कारण काय आहे ह्या मतभेदाचे? कर्मचारी संघटना, आर्थिक तज्ज्ञ यांच्यातील मतभेदामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. सर्वप्रथम, सरकारवर येणारा आर्थिक ताण हा मोठा मुद्दा आहे. जर मोठ्या प्रमाणात पगारवाढ दिली गेली तर सरकारी खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. दुसरीकडे महागाईनुसार पगार वाढवणे आवश्यक असल्याचे कर्मचारी संघटनाने म्हणणे आहे. याशिवाय संघटनाचा दबाव आणि तज्ज्ञाचा वास्तववादी आर्थिक अंदाज यामुळे या मुद्द्यावर मतभेद निर्माण झाले आहेत. 8व्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र 69,000 किमान पगार ही सध्या केवळ मागणी आहे. अंतिम निर्णय प्रतिशत मिळणारी पगारवाढ ही कर्मचारी संघटनाच्या अपेक्षापेक्षा कमी असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सरकारचा अंतिम निर्णय आल्यानंतरच पगारात नेमकी किती वाढ होणार हे स्पष्ट होईल. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका.